आषाढी निकटू आणि कार्तिकीचा हाटू पुरे दोन्हीच बाजारू न लगे आणिक व्यापारू त्याची घ्यावी कैवल्याच्या राशी भावी काही कोणा नेणे विठो वाचुनी तुका म्हणे. आषाढी एकादशी आणि नंतर कार्तिकी एकादशीचा बाजार भरत असतो. हे दोन बाजारच पुरे आहेत. आणखी इतर व्यापार करण्याची काहीच गरज नाही. या बाजारामध्ये कैवल्याच्या राशीच्या राशी मिळतात. त्यांचीच देवघेव मनोभावे करावी. तुकाराम महाराज म्हणतात, या बाजारामध्ये विठ्ठलाशिवाय इतराला कुणी कधी जाणतही नाही. देऊनी या प्रेम मागितले चित्तू झाली फिटाफिट तुम्हा काशाने उदार तुम्हासे म्हणावी एक नेशी भावे एक देशी. देऊनी या थोडे नेशील हे फारू कुंटेशी विचारू अवघियांचा. तुका म्हणे या मा भांडवल चित्तू देऊनी दुश्चितू पडियेले. देवा, तुम्ही आम्हाला तुमचे प्रेम दिलेत, पण त्याच्या बदल्यामध्ये आमचे चित्त मात्र तुम्ही मागून घेतलेत. यामुळे आता आमची तुमची फिटमफाट झाली. तुम्हाला उदार तरी कशासाठी म्हणावे? कारण एक घेता आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही दुसरे देता. थोडेसे प्रेम देता आणि त्याच्या बदल्यामध्ये आमचे मोठे असे चित्त मात्र तुम्ही घेत असता. त्यामुळे सर्व इंद्रियांचा विचारच तू कुंठित करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमचे चित्त हेच आमचे मुख्य भांडवल आहे. तेच आम्ही तुला दिले आणि त्यामुळे आम्ही अगदी दुःखित राहिलो आहे. तातडीची धावू अंगानी भावू कोळंबा तो वावू निश्चयाचा. म्हणून वरी विचाराची चाली उरीच ते बोली कामा येते. कोरडी वैराग्य माझी राबडी वारू उतरे तो शुरू अंगीचे ते. तुका म्हणे वरी झार्याची ते चाली सातवण्या खोली कैशियाची. मोठी तातडी करून तू धाव घेतोस आणि चांगुलपणाचा भाव आपणाकडे घेतोस, पण त्या ठिकाणी निश्चयाचा मात्र व्यर्थपणे खोळंबा होऊन जातो. म्हणून नीट विचार करून वागणूक ठेवावी. नुसत्या उरलेल्या परमार्थ विषयक बोलण्याने काहीच उपयोग होत नाही. कोरडे वैराग्य आणि त्याचा मोठेपणा व्यर्थ माजवणार आहे. पण खऱ्या वैराग्याचे महत्व ज्याच्या अंगी उतरते तोच खरा शूर असतो. तुकाराम महाराज म्हणतात, याचा ओघ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाणी साचवण्यासाठी खोली करण्याची जरुरी नाही. मी तो बहुसुखी आनंद भरिता आहे साधू संता मिळी सदा. काही व्हावे ऐसे नाही माझ्या जीवा अनिक केशवा तुझ विन. न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता सुख वाटे घेता जन्म ऐसे. मृत्यूलोकी कोण धरील वासना पावावया जना सवे दुःख. तुका म्हणे तुझा दास ऐसे लोका काही सकळी का कळू यावे. साधू संतांच्या मेळाव्यामध्ये मी राहिल्यामुळे मी आनंदी भरित आणि सुखी झालो आहे. हे देवा, तुझ्याशिवाय माझ्या जीवाला दुसरं काहीही हवे नाही. मला वैकुंठ नको किंवा सायुज्यता सुद्धा नको. या भक्ती सुखासाठी जन्म घेण्यामध्येच मला मोठे सुख आहे. नाहीतर या मृत्यूलोकामध्ये जन्म घेऊन या लोकांच्या बरोबर दुःख भोगण्याची वासना कोण धरील. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझा दास आहे अशी या सर्व लोकांना कळून यावे. ह्यारी लुटी प्रेम सुख फेडा आणि धनी. चुकला तू मुकला झाली वेरझारू हानी. घाला घातला वैकुंठी करून या जीवेसाठी. पुरविली पाठी वैष्णवी काळाची. अवघी आणली अंबरू विठो सहित तेथे धुरू. भेदुनी जिव्हारू नामवाणी धरियला. संचित प्रारब्ध क्रिय मानू अवघी झाली गहनू. केली पाप पुण्ये देश धडी बापुडी. आनंदे गर्जती निर्भरू घोष करीती निरंतरू. कापती असुरू वीर कवना नागवती. जे दुर्लभ ब्रह्मादिका आजी सापडले फुका. घ्या रे म्हणे तुका सावचित्त होऊनी. लोक हो, तुम्ही या श्रीहरीचे प्रेमसुख लुटा आणि आपापली इच्छा पूर्ण करून घ्या. नाहीतर या ठिकाणी जो चुकला तो स्वसुखाला मुकला आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये सापडला. ही त्याची मोठी हानीच आहे. या वैष्णवांनी आपला जीव मोबदला देऊन वैकुंठाच्या ठिकाणी घाला घातला आहे आणि त्यांनी कळी काळाची सुद्धा पाठ पुरवली. सर्व आकाश व्यापणारा आणि सर्वश्रेष्ठ असा विठोबा या ठिकाणी आणला. हरिनामाच्या वाणाने त्याचे चित्त खेचून धरले आहे. या वैष्णव लोकांनी संचित प्रारब्धानी क्रियमान यांना पाप पुण्यासकट देशोधडीला नेले आणि ते सर्वांहून श्रेष्ठ असे बनले आहेत. आनंदाने परिपूर्ण होऊन ते सतत या भगवंताचा नामघोष करतात. यांना असुर सुद्धा भीतीने थरथर कापत असतात.
असे हे वैष्णववीर कुणाला हस्तगत होणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, जे ब्रह्मादिक देवांनाही दुर्लभ आहे ते आज तुम्हाला फुकट मिळत आहे, म्हणून तुम्ही सावध चित्ताने ते लुटा. तुझी आदासांचा हीन झालो दासू, न धरी उदासू माये बापा. तुझ बिन प्राण कैसा राहू पाही, वियोग न साहे क्षणभरी. अनिक माझ्या जीवी मोकलेली आसू, पाहे तुझी वासू पांडुरंगा. सर्व भावी तुझ आणि लावचितू, राहिलो निश्चिंतो तुझे पायी. तुका म्हणी तुझ असो माझा भारू, बोलतो मी फारू काय जाणे. हे देवा, मी तुमच्या दासांचाही दास होऊन राहिलो आहे, म्हणून तुम्ही मला उदास करू नका. जेव्हा तुमच्याशिवाय माझा प्राण तरी कसा राहील, एक क्षणभर सुद्धा तुमचा वियोग मला सहन होत नाही. हे पांडुरंगा, माझ्या जीवाने सर्व प्रकारची आशा टाकली आहे, केवळ तुझीच वाट पाहत मी बसलो आहे. मी सर्व भावाने तुला शरण आलोय आणि तुझ्या पायाशी निश्चिंत होऊन राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझा भार तुझ्यावरच आहे. मी जे काही बोलतो याहून अधिक मी काय जाणू शकतो. तेची करी मातू, जेणे होईल तुझे हितू. काय बडबडू अमितू, सुख जुवारी शिनविशी. जो मूळ व्याधी पिढीला, त्याची देखोन हासे खरजुला. आरथ करी सोसी, त्यासी हासे तो आळसी. क्षयरोगी म्हणे परता, सर रोगिया तू आता. वडस दोही डोळा वाढले, आणि का काने कोचे म्हणे. तुका म्हणे लागू पाया, शुद्ध करा आपण या. ज्याच्यामुळे तुझे हित होईल अशाच गोष्टी तू करीत राहा. इतर बाष्कळ बडबड पुष्कळ करून अंतकरणामधील सुखरतीला विनाकारणाचा त्रास देऊ नकोस. जो मनुष्य मूळ व्याधीने पिडलेला असतो त्याला पाहून खरजुला मनुष्य हसतो. परिश्रम करणाऱ्याला आळशी मनुष्य हसतो. ज्याच्या अंगावर कोड उमटले आहेत त्याला क्षयरोगी म्हणून तू दूर सर असे म्हणतो. ज्याच्या डोळ्यातील पडळ वाढले आहे तो दुसऱ्याला तिरळा म्हणून हिनवतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही स्वतः शुद्ध व्हा, दुसऱ्याचे दोष पाहू नका, असे मी तुमच्या पाया पडून विनंती करून सांगित आहे. कळू आला भाव माझा मज देवा, वाया विन जेवा आटविले. जोडूनी अक्षरे केली तोंडपिटी, न लगे शेवटी हाती काही. तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठायू, संसार ना पायू तुझे मजू. देवा, मी माझ्या जीवाला विनाकारणाचेच कष्ट दिले असे माझे मला आता समजले आहे. अक्षरांची तडजोड केली आणि नुसती तोंडपिटी केली, पण शेवटी माझ्या हातामध्ये काहीच आले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने माझी दोन्ही स्थाने नाहीशी झाली. धड संसार नाही आणि धड तुझे पायही मला मिळाले नाहीत. आता तरी मज सांगा साच भावी, काय म्या करावे ऐसे देवा. चुकाव या कर्म नवते कारणू, केला होयसीन अवघाची. तुका म्हणे नको पाहू निर्वाणू, देही कृपादानो याचकाशी. देवा, मी आता खरोखर काय करावे हे तुम्हीच मला सांगा. तुमचे प्राप्ती होण्यासाठी जे आवश्यक कर्म आहे ते चुकवण्याला काहीच कारण नव्हते, पण जे जे मी केले ते त्रास देणारेच झाले. तुकाराम महाराज म्हणतात, मी याचक कृपेचे दान मागायला आलो आहे, तू माझा अंत पाहू नकोस. भूल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, आम्ही अविश्वासी सर्व भावी. दंभे करी भक्ती सोंग जावी जना, अंतरी भावना वेगळ्या. तुका म्हणे देवा तू काय करीशी, कर्मा दुस्तराशी अमुचिया. देवा, तुझ्या दातृत्वाला काही बोल लावता येणार नाही. आम्हीच सर्व भावाने अविश्वासू असे आहोत. आम्ही भक्ती करतो ती सुद्धा दंभाने करतो आणि लोकांना मात्र सोंग दाखवतो, पण अंतकरणामध्ये मात्र भावना वेगळ्याच असतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू तरी काय करणार, आमचेच कर्म मोठे दुस्तर आहे. नामधारकाशी नाही वर्णावरणू, लोखंड प्रमाणू नाना जातू. शस्त्रत्वा गोळी भलता प्रकारू, परिशी संस्कार सकळ ही हेमू. पर्जन्य वर्षता जीवना वावटू, ते समसकटो गंगे मिळे. सर्व तेही जाय गंगाची होऊन, तैसा वर्णावर्ण नाही नामी. महापुरी जैसे जातशे उदको, मध्ये ते तारतो नाव जैसे. तये नावे संगे ब्राह्मण तरते, केवी ते बुडते अनामिकू. नाना काष्ट जात पडता हुताशनी, ते जात होऊनी एकरूप. तेथे निवडे ना घुरे की चंदनू, तैसा वर्णावर्ण नामी नाही. पूर्वानु ओळखो त्याची पै मरणू, जरी पावे जीवनो नामामृतू. नामामृती झाली मुळीचे स्मरणू,
सहज साधनो तुका म्हणे. नामधारकासाठी वर्णावर्ण म्हणजे हा श्रेष्ठ तो कनिष्ठ असा भेद नाही. याला उदाहरण नाना प्रकारच्या लोखंडाचे आहे. या लोखंडाचे शस्त्र असो किंवा गोळा असो, त्याचा कोणताही प्रकार असो, त्याचा परिसाशी संबंध आला की त्याचे सोनेच होते. आकाशामधून पाऊस पडला की त्याचे पाणी वाहत असते. सर्व प्रकारांनी वाहून ते समत्वाने एकदम गंगेला जाऊन मिळते. ते पाणी गंगेला मिळाल्यानंतर ते गंगामयच होऊन जाते. त्याप्रमाणे नामस्मरण करणाऱ्यामध्ये वर्णावर्ण, हा कनिष्ठ हा श्रेष्ठ असा भेदच उरत नाही. हे सर्व पाणी शेवटी महापुरातच जाते. यातून तारणारी जशी नाव असते तशीच नाव या भवसागरामधून तारणारी म्हणजे प्रभूचे नाम हीच आहे. या नावेमध्ये बसल्यानंतर ब्राह्मण तरुण जातात आणि दुसरे अस्पृश्य किंवा जे अनामी आहेत ते काय बुडून मरतील का? ते सुद्धा तरुणच जाणार. अग्नीमध्ये नाना प्रकारची लाकडे पडतात, परंतु ती शेवटी एकरूप होऊन जळूनच जातात. त्या सर्वांची राखच होते. या ठिकाणी हा सुवासिक चंदन, हा दुर्गंधीयुक्त वृक्ष असा भेद कधी राहत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या मार्गामध्ये वर्णावर्ण भेद राहत नाही. पूर्वकर्माची ओळख निर्माण झाली की मरणच उभे राहावे, परंतु नामाच्या अमृताने त्याला पुन्हा जीवन प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, नामाच्या या अमृतामुळेच मूळस्थानाचे स्मरण झाल्यामुळे सर्व दोष संपले. असे हे प्रभूच्या प्राप्तीचे सहज असे साधन आहे. काय वाचून या झालो भूमी भारू, तुझ्या पायी थारू नाही तरी. जाता भली काय डोळी यांचे कामू, जरी पुरुषोत्तम न देखती. काय मुख बिळ श्वापदाचे धामू, नित्य तुझे नाम नुच्चारिता. तुका म्हणे पैया पांडुरंगा विनू, न वच्याची क्षणू जीव भला. तेव्हा तुझ्या पायाशी जर मला आश्रय मिळाला नाही तर मग मी वाचून तरी काय उपयोग? व्यर्थ व भूमीलाच भार म्हणून राहायचे. हे माझे डोळे जर या भगवंताला पाहणार नाहीत तर त्यांचे काय काम आहे? त्यापेक्षा ते गेलेले बरे. या माझ्या मुखाने तुझे नित्य नाम जर उच्चारले नाही तर मग त्याचा काही उपयोग नाही. ते खरे म्हणजे मग श्वापदांच्या वस्तीचे वेळच म्हणावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगाशिवाय एक क्षणभर सुद्धा जात नसेल तरच हा जीव वाचून भला आहे. का हो पांडुरंगा न करा धावणे, तरी मज कोणी सोडवावे. तुझा म्हणवणी आणि कापे उभा, राहो हे तो क्षोभा नेदी आता. काळी पुरविली पाठी दूरवरी, पुढे पाया झिरी राहू नेदी. नको आणू माझे संचित मनाशी, पावन आहेशी पतिता तू. तुका म्हणी चाली अनेकांची सत्ता, तुझ आळविता नवलही. देवा, तुम्ही जर धावून येऊन माझे रक्षण केले नाही तर माझे रक्षण कोण करणार? तुम्ही का बरे येत नाही? मला तुमच्याशिवाय कोण सोडवणार आहे? देवा, मी तुझा दास आहे आणि मी जर आता इतरांच्या जवळ गेलो तर ते अगदी मला शोभणार नाही आणि तुलाही शोभणार नाही. या काळाने माझी पाठ फार दूरवर पुरवली आहे. तो मला माझ्या पायांवर क्षणभर सुद्धा स्थिरपणे उभा राहू देत नाही. देवा, तू पतितांना पावन करणारा असल्यामुळे माझे सर्व संचित कर्म मनात आणू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुला आळवीत असताना इतरांची सत्ता आमच्यावर चालावी हे फार मोठे नवल आहे. कावड्याच्या गळा मुक्ता फळमाळा, तरी काय त्याला भूषण शोभे. गजा लागी केला कस्तुरीचा लेपू, तिचे तो स्वरूप काय जाणे. बका पुढे सांगे भावार्थ वचनू, वाहुगाची शिन होय त्यासी. तुका म्हणी तैसे अभाविक जनू, त्यासी वायासीन करू नये. कावड्याच्या गळ्यात जर मोत्यांचा हार घातला तर त्याला ते भूषण म्हणून शोभत नाही. हत्तीसाठी कस्तुरीचा लेप जरी केला तरी तिचे स्वरूप त्या हत्तीला समजत नाही. बगड्यापुढे अहिंसा धर्माचे प्रवचन केले किंवा कुठल्याही गोष्टीचा भावार्थ सांगितला तर त्याचा उपयोग होत नाही, मात्र बोलणाऱ्याला व्यर्थ शीन होतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणेच जे अभाविक लोक आहेत, भावरहित व्यक्तीस कधीही उपदेश करू नये आणि उगीच व्यर्थ शीन करून घेऊ नये. आता धरी तू पदरी, तू जमज करीन सरी. झालो जीवाशी उदारू, उभा ठाकलो समोरू. तुका विनवत शे संता, ऐसे सांगा पंढरीनाथा. देवा, मी आता तुझ्या पदरास धरून तुझ्यानी माझी बरोबरी करीन. आता मी माझ्या जीवावर उदार होऊन तुझ्या समोर उभा राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे संतजन हो, असा निरोप त्या देवाला तुम्ही जाऊन सांगा. न कळशे ज्ञाना, न कळशे ध्याना, न कळशे दर्शना धुंडाळिता. न कळशे आगमा, न कळशे निगमा, न बोलवे सीमा वेदा पारू.
तुका म्हणी तुझा नाही अंत पारू, म्हणून विचारू पडिला मजू. देवा, तू ज्ञानाने समजत नाहीस, ध्यानाने समजत नाहीस. अनेक दर्शने जरी धोंडाळली तरी तू ध्यानात येत नाहीस. तू 6 शास्त्रांना सुद्धा समजत नाहीस किंवा वेदांनाही कळत नाहीस. ब्रह्मादिकांना सुद्धा तुझे आकलन झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या स्वरूपाचा काही अंतपार लागत नाही, म्हणूनच तुझ्या स्वरूपाचा मला विचार पडलेला आहे. पाया लागून या दोरी, भ्रंग बांधिला लेकुरी, तैसा पावशी बंधनू, मग सोडविलो कोणू. गळा बांधून या दोरी, वानर हिंडवी घरोघरी, तुका म्हणे पाही, रीस धापा देत आहे. भुंग्याच्या पायाला दोरी लावून एखादे लहान मूल त्याला ओढीत असते, त्याप्रमाणे एखाद्या दिवशी तू बंधनात पडशील, मग तुला कोण सोडवेल. वानरांच्या गळ्यामध्ये दोरी बांधून त्याला त्याचा मालक पोटासाठी अगदी घरोघरी हिंडवतो. तुकाराम महाराज म्हणतात, अस्वल ही याचप्रमाणे भटकून धापा देत आहे. पहा, तुझी ही अशीच अवस्था होईल. माय बापे सांभाळती, लोभा कारणे पाळती, तैसा नवे देव रावू, याचा कृपाळू स्वभावू. मनासारखी न होता, बाळकाशी मारी माता, तुका म्हणे सांगू किती, बाप लेकाचे मारिती. मुलांचा सांभाळ आईवडील करतात, परंतु पुढे आपणाला ही सांभाळतील अशा लोभासाठी ते पालन पोषण करतात. हा देवराव म्हणजे आमचा हा देव मात्र अशा प्रकारचा नाही. याचा स्वभाव फारच कृपाळू आहे. आपल्या मनासारखे जर झाले नाही तर आई सुद्धा बालकाला मारते. तुकाराम महाराज म्हणतात, आणखी मी सांगू तरी किती, बाप सुद्धा मुलाला मारतो. धन मिळवून कोटी, सवे नये रे लंगोटी, पाणी खाशील उदंडू, अंती जाशी सुकल्या तोंडी. पलंग निहाल्या सुपती, शेवटी गोवर्या सांगाती, तुका म्हणे राम, एक विसरता श्रम. अरे, कोट्यावधीची धनसंपत्ती मिळवशील, पण तुझ्या बरोबर एक लंगोटी सुद्धा येणार नाही. पानांचे विडे खाऊन तू रोज तोंड रंगवतोस, पण शेवटी मेल्यानंतर तुला सुकल्या तोंडानेच जावे लागणार आहे. पलंगावर गाद्या गिरद्या टाकून तुला झोपण्याची फार हौस आहे, पण शेवटी गोवऱ्याच तुझ्या बरोबर येणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तू एका श्रीरामाला विसरशील तर तुला फारच परिश्रम पडतील. विनवितो चतुरा तुझ विश्वंभरा, परियेशी दातारा पांडुरंगा, तुझे दासयशी जगी वाखाणिली, आता नव्हे भले मोकलिता. माझे गुणदोष कोण जाणे मातू, पावन पतितो नाम तुझे. लोभ मोह माया मा बांधविता, तरी हा अनंता बोल कोणा. तुका म्हणे मी तू पतितची खरा, परी आलो दातारा शरण तुझू. हे देवा विश्वंभरा, चतुर अशा पांडुरंगा, मी तुला एक विनंती करतो आहे, ती तुम्ही ऐका. आम्ही तुझे दास आहोत अशी सर्व जगामध्ये वाखाणणी झाली आहे, तेव्हा तुम्ही आता आम्हाला सोडून द्याल हे बरे नाही. देवा, तुमचे नावच पतित पावन असे असताना माझ्या गुणदोषांची गोष्ट ऐकणार तरी कोण. लोभ मोह माया इत्यादींचे बंधन आम्हाला असते हे खरे आहे, पण देवा, या संबंधी कुणाला दोष देता येणार. तुकाराम महाराज म्हणतात, मी खरोखरीच पतित आहे, पण तुला शरण आलेलो असल्यामुळे आता तू मला तार. त्राही 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 सोडवी अनंता, लागो दे ममता तुझे पायी. एकची मागणी देई तुझी गोडी, न लगे आवडी अनेकांची. तुझे नाम गुण वर्णी न पवाडे, आवडीच्या कोडे नाचोरंगी. बापा विठ्ठल राया हेची देई दानू, जोडती चरण जेणे तुझे. आवडी सारिखे मागितले जरी, तुका म्हणे करी समाधानू. हे देवा, तू माझे रक्षण कर. या संसारामधून मला तू सोडव. तुझ्या पायांची ममता माझ्या मनामध्ये निर्माण होऊ दे. तुझ्या सहवासाची गोडी तू द्यावीस, माझे हेच तुझ्याजवळ मागणे आहे. मला दुसऱ्या कुणाचेही प्रेम न लाभो. मी तुझ्याच नामाची आणि तुझ्याच गुणांची कीर्ती गात राहील. त्याच प्रेमामध्ये कौतुकाने नाचत राहील. हे बापा विठ्ठलराया, जेणेकरून तुझे चरण मला मिळतील असेच तू कर, आणि हेच मला एकमेव दान दे. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या आवडीप्रमाणे तुला मागितले आहे, तरी तू ते देऊन माझे समाधान कर. सुगरणी बाई तिचा नाश केला, गुळ तो घातला भाजीमध्ये. श्रीमध्ये हिंग दुधामध्ये बोळू, त्याची ओंगळ कैसे केली. दळण दळोनी भरू गेली पाळी, भरडोनी ओंगळी नाश केला. कापुराचे साथे आणि लाल सणू, वागवितासीन दुःख होयो.
रत्नाचा जोहारी रत्नाची पारखी, एर देखो देखी हाती घेती. तुका म्हणी जरी योग घडे निका, न घडता थुंका तोंडावरी. सुगरणबाई, तयार झालेल्या स्वयंपाकाचा भाजीमुळे गुळ घालून व्यर्थ नाश केलास. खिरीमध्ये हिंग आणि दुधामध्ये कडू बोळ घालून तू चांगले सिद्ध पदार्थ वाया घालवलेस. दळण दळून झाल्यानंतर तू ते भरून दिलेस, पण ते जाडे भरडे दळून चांगल्या धान्याचा मात्र नाश केलास. कापराच्या बरोबर तू बाजारातून लसूण आणलास, त्यामुळे शीन होऊन अखेर दुःखच होणार. रत्नाची पारख करणाऱ्यालाच रत्न ओळखू येते. इतर लोक वरवर पाहून हातात घेऊन फसून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, जर चांगला योग घडून आला तरच ठीक होते, नाहीतर नाश करणाऱ्याच्या तोंडावर थुंकावे हेच बरे. बाप माझा दीनानाथ, वाट भक्तांची पाहतो. कर ठेवून या कटी, उभा चंद्रभागे तटी. गळा वैजयंते माळा, रूपे डोळसो सावळा. तुका म्हणे भेटावया, सदा उभारल्या बाह्या. दीनानाथ माझा बाप असून हा आपल्या भक्तांची वाट पाहत असतो. कमरेवर हात ठेवून हा चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. याच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळ असून हा रूपाने सावळा आणि चांगला डोळस सुकुमार असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्तांना भेटण्यासाठी याने सतत आपले हात उभारलेले आहेत. माझे जीवन तुझे पायू, कृपाळू तू माझे मायू. मेदी दिसू केविलवाणी, पांडुरंगा तुझे तानी. जन्म मरण तुझ साठी, आणि कनेने तुझी गोष्टी. तुका म्हणे तुझ विनू, कोण हरिलो माझा शिनू. देवा, तुझे पाय हेच माझे जीवन आहे, आणि तूच माझी कृपाळू माता आहेस. पांडुरंगा, या तुझ्या तान्याला केविलवाने दिसू देऊ नकोस. तुझ्यासाठीच माझे जन्म मरण असून मी तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझा त्रास तुझ्याशिवाय दुसरा कोण दूर करेल. कारे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू धीटो, मागे भिरकाविली विटो. युगे झाली 28, अजूनी न मनसे बैसो. भाव देखुनी निकटो, देवे सोडिले वैकुंठो. तुका म्हणे पुंडलिका, तुची बळया एकनिका. अरे पुंडलिका, तू एवढा कसा रे मानलास. माझ्या या विठ्ठलाला तू या ठिकाणी उभे केलेस. तुला भेटायला देव आला तेव्हा तू त्याच्याकडे एक वीट भिरकावलीस आणि त्यावर त्याला उभे केलेस. एवढा असा कसा रे तू धीट झालास. त्याला उभे करून 28 युगे झाली तरी सुद्धा त्याला तू आता बैस असे म्हणत नाहीस. तुझा तीव्र भाव पाहून या देवाने आपले वैकुंठ सोडले. तुकाराम महाराज म्हणतात, हे पुंडलिकराया, तूच एक या देवाचा खरोखर बलवान असा भक्त आहेस. तुझ पाहता समोरी, दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. नवे सारिता निराळी, लवण मिळविती जळी. तुका म्हणे बळी, जीव दिला पायातळी. देवा, तुला समोर डोळ्यांनी पाहिले की तिथून माझी दृष्टी माघारी फिरतच नाही. हे पंढरीनाथा, माझ्या चित्ताने तुझ्या पायांना मिठी मारली आहे. त्याला तू दूर सारल्यावर ते दूर होणार नाही. पाण्यामध्ये मीठ मिसळल्यानंतर ते निराळे काढता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपला जीव तुझ्या पायाशी बळी दिलेला आहे. किंवा दुसरा अर्थ असा होतो की मी माझा जीव पायतळी घेऊन उभा राहिलो आहे. उपदेश किती करावा खळाशी, नावडे तयाशी बरे काही. शुद्ध का वासना नव्हे चांडाळाची, होळी संचिताची केली तेने. नाही भाव म्हणे नाही के वचनो, आपला आपण उने घेतो. तुका म्हणे त्याशी काय व्याली रांडू, करी बडबड रीती दिशे. दुष्ट माणसांना किती उपदेश करावा, त्याला काही चांगले आवडतच नाही. या चांडाळाला शुद्ध वासना का होत नाही. त्याने आपले संचित कर्म व्यर्थ जाळून टाकले. त्याच्या मनामध्ये भाव नसते, आणि जर कुणी चांगले काही सांगायला गेले तरी सुद्धा तो कुणाचेच ऐकत नाही. तो आपला आपणच होणेपणा आणीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, याच्या आईने या रांडेने याला जन्म तरी का दिला, कारण हा रात्रंदिवस व्यर्थ बडबड करीत असताना दिसतो. समर्थाशी लाज आपुल्या नामाची, शरण आल्याची लागे चिंता. न पाहित याचे गुणदोष अन्यायू, सुख देऊन साहे दुःख त्याचे. मान भले पण नाही फुकासाठी, जयावरी गाठी झिज साही. तुका म्हणे हे तू सर्वही जानसी, मज अधीराशी थीर नाही. समर्थाला आपल्या नावाच्या सामर्थ्याची
लाज वाटत असल्याने तो शरण आलेल्यांची चिंता सातत्याने करीत असतो. तो कधी गुणदोष किंवा त्याने केलेले अन्याय पाहत नाही. उलट त्याला सुख देऊन स्वतः मात्र दुःख सहन करतो. लोकांमध्ये मानसन्मान आणि भलेपणा फुकट मिळत नाही. त्यासाठी स्वतःला मोठी झीज सोसून घ्यावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू हे सर्व काही जाणत आहेस, पण मी अधीर झाल्यामुळे मला आता धीर धरवत नाही. आनंदी कीर्तनो कथा करी घोषो, आवडीचा रसो प्रेम सुखो, मज यावडे वैष्णवांचा संगू, तेथे नाही लाग कळी काळा. स्वल्प मंत्र वाचे बैसला शेनिका, रामकृष्ण सखा नारायण. विचारिता तुझे वाटे मज लाजू, उपदेशे काजू अनिक नाही. तुका म्हणे चित्त रंगलेशे ठाई, माझे तुझ्या पायी पांडुरंगा. मी मोठ्या प्रेमाने आणि मोठ्या आनंदाने या भगवंताच्या कथा कीर्तनाच्या वेळी नामस्मरणाचा घोष करीन आणि अत्यंत आवडीने प्रेम सुखाचा रस भोगीन. मला या वैष्णवांची संगत फार आवडते, कारण या ठिकाणी कळी काळाला प्रवेश मिळत नाही. रामकृष्ण हा सोपा आणि लहान मंत्र आमच्या वाणीत चांगल्या रीतीने बसला आहे. हा नारायण आमचा सखाच झाला आहे. आता याच्याशिवाय दुसऱ्याचा विचार करताना सुद्धा मला लाज वाटते. म्हणूनच या मंत्राशिवाय दुसऱ्या उपदेशाचेही कारण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा माझे चित्त तुझ्याच पायाशी रंगून गेले आहे. ब्रह्मज्ञान जेथे आहे घरोघरी, सर्व निरंतरे चतुर्भुजो, पापा नाही ऋग काळाचे खंडनू, हरिनाम कीर्तनो परोपरी. तुका म्हणे हाचे भाव माझ्या चित्ती, नाही आणि कागते चाडमज. ज्या ठिकाणी परब्रह्माचे ज्ञान झाले आहे त्या घराघरामध्ये सर्वत्र श्रीहरी चतुर्भुज होऊन वावरत असतो. या ठिकाणी पापाचा प्रवेश सुद्धा होत नाही. काळाचे खंडन झालेले असते, कारण तिथे नित्य हरिकीर्तन चाललेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, हाच एक भाव माझ्या चित्तामध्ये आहे. याच्याशिवाय इतरांची मला जरूर नाही आणि इच्छा सुद्धा नाही. मज नाही कोठे उरला दुर्जनो, माय बापाविनो ब्रह्मांडेही. कास याजिकीर करणे ये विषयी, भयाची मानसी चिंता खंती. विश्वंभराची लागलो सांभाळी, संत नेती चाली आपुलिया. तुका म्हणे माझे पाळण पोषण, करी नारायण सर्वस्वेशी. या ब्रह्मांडामध्ये मला माझा मायबाप श्रीहरीशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. त्यामुळे मला कुठे दुर्जन दिसतच नाही. मग मी याविषयी उगीच फिकीर का करावी, मनामध्ये भय आणि चिंता का बाळगावी. माझा सांभाळ हा विश्वंभर करीत आहे आणि संतजन मला आपल्या बरोबर आपल्या मार्गाने नेत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हा नारायण माझे पालन पोषण सर्वतोपरी करीत असतो. आता पाशील काय माझा अंतू, आलो शरणागतो तुझ देवा. करी अंगीकार राखे पायापाशी, जनी दिसो देशी किविलवाणी. नाही ऐकिली मागे ऐशी मातू, जे त्वा शरणागतो उपेक्षिली. तुका म्हणी आता धरी अभिमानू, आहेश तू दानो शूरदाता. देवा माझा आता अंत पाहू नकोस. मी तुला शरण आलो आहे. तू माझा स्वीकार करून आपल्या पायाजवळ ठेव. तू मला कधी केविलवाने होऊ देऊ नकोस. जे तुला शरण आले आहेत त्यांची तू उपेक्षा केलीस अशी हकीकत कधीच कुणी ऐकली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू आता आपल्या भक्तांविषयी अभिमान धर. तू मोठा दानशूर असा दाता आहेस. होईल तू भोग भोगीन आपुला, न घाली विठला भार तुझो. तुम्हा पासावही चितशे दानू, अंतरीचे ध्यान मुखी नामू. न एका कुळती गर्भवासासाठी, न धरी हे पोट भय काही. तुका म्हणी मज उदंड येवढे, न वाचावे पुढे माय बापा. देवा आता माझ्या वाटेला जो जो भोग येईल तो मी भोगत राहील. त्याचा भार तुझ्यावर मी घालणार नाही. माझ्या चित्तामध्ये तुझे ध्यान असावे आणि मुखामध्ये तुझे नाम असावे. हेच दान मला दे अशीच माझी इच्छा आहे. वारंवार गर्भवास होतात, यासाठी मी तुझ्याजवळ काकुळतीला येत नाही. या संबंधी तू पोटात अजिबात भीती बाळगू नकोस किंवा मी याचे भय पोटात बाळगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला एवढे देशील तर पुष्कळच आहे, पण पुढे देवा आणखी जगण्याची सुद्धा मला इच्छा नाही. काय तुझी ऐशी वेचते गाठोडी, माझी टाळा टाळू करीतसा. चतुराच्या राया हो पांडुरंगा, ऐके तरी सांगा निवडूने. कोण तुम्हा सुख असे या कवतुके, भोगिता अनंत दुखी आम्ही. तुका म्हणी काय झाला शी निर्गुणू, आम्हा येथे कोण सोडविलो. देवा तू जर मला भेट दिलीस तर तुझे असे काय गाठोडे खर्च होणार आहे का.
पण माझी उगीच तू टाळाटाळी करतोयस. हे देवा, या संबंधीचे काहीतरी निर्णयाचे मला सांग. आम्ही अनंत प्रकारची दुःखे भोगीत असताना तुम्हाला या सुखाचे कौतुक तरी कोणते वाटते? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू काय निर्गुण निराकार होऊन बसलास की काय? मग आम्हाला इथे संकटामधून का सोडवत नाहीस? देवाची पूजा हे भूताचे पाळणू, मत्सर तोषेन बहुतांचा, रुसावी फुगावी आपुल्यावरी, उरला तो हरी सकळ हो. तुका म्हणे संत पण याची नावी, जरी होय जीव सकळांचा. सर्व प्राणी मात्रांचे चांगले पालन पोषण करणे हीच खरी देवाची पूजा आहे. इतरांचा मत्सर करणे हा मोठा शीन आहे. जे काही रागवायचे रुसायचे असेल ते स्वतःवर आणि उरलेला सर्व काही श्रीहरी आहे असे मानावे. तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्यांचा जीव सांभाळणारा जो होतो तोच या संतत्वाच्या नावाला शोभून दिसतो. नाही जपतप जीवाशी आटणी, मनाशी दाटणी नाही केली, निजली या ठाई पोकारीला धावा, साकडे ते देवा निवारावी. नाही आणून या समर्पिले जळू, सेवा ते केवळ चिंतनाची. तुका म्हणे आम्ही वेचिले उत्तरी, घेतले उदारे साच भावी. जपतपाची खटपट करून जीवाची आठणी मी करून घेतली नाही आणि मनाला जबरदस्तीने कोंडून घेण्याचे सुद्धा परिश्रम केले नाहीत. मी झोपल्या झोपल्या सुद्धा देवा तुझा इथूनच धावा केला. आता माझे संकट तुम्ही दूर करावे. देवा, तुला साधे पाणी सुद्धा आणून समर्पण केले नाही, केवळ तुझे चिंतन करूनच मी सेवा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जे हे शब्द बोललो आहोत ते उदार होऊन खरे समजून तुम्ही ते घ्यावेत. देहत वाही प्रारब्धाधीनो, याचा मी काशीन वाहू भारू, सर्व माझा काळ तुझे या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे, लाभतो न दिसे याहुने दुसरा, आणि कदातारा येणे जन्मे. तुका म्हणे आलो शोषित संकटे, मी माझे ओखटे आहे देवा. हा देह तर प्रारब्ध कर्माच्या स्वाधीन आहे. मी आता उगीच त्रास आणि भार माझ्या डोक्यावर का घेऊ? देवा, तुझ्या चिंतनामध्येच माझा सर्व काळ संपावा हीच इच्छा मी काया वाचा मनाने करीत आहे. हे देवा, या जन्मात याच्याशिवाय दुसरा लाभ मला तरी काही दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आजपर्यंत खूप संकटे सोसली. याचे कारण हेच की मी माझे ही भावना मोठी वाईट आहे. सकळ तुझे पायी मानिला विश्वासू, न करी उदासू आता मजू, जीवी गाता गुडू ऐकता कानी, पाहता लोचनी मूर्ती तुझे, मन स्थिर माझे झाले शे निसळू, वारिले सकळू आशा पाशू, जन्मजरा व्याधी निवारिले दुःख, ओसंडले सुख प्रेम धरी. तुका म्हणे मज झाला हा निर्धारू, आता वाया फारू काय बोलू. देवा, माझा सर्व विश्वास मी तुझ्या पायावर ठेवला आहे. आता मला तू उदास करू नकोस. तुझे नाम माझ्या मुखाने गाण्याला फारच गोड आहे आणि कानाने ऐकण्यासाठी तर ते अगदी मधुर आहे. तुझी मूर्ती डोळ्यांनी पाहण्यास अतिशय चांगली आहे. माझे मन यामुळे आता स्थिर आणि निश्चल असे झाले आहे. त्यामुळे माझे सर्व आशापाश दूर झाले आहेत. जन्म जरा व्याधी इत्यादींचे दुःख निवारण झाले असून या श्रीहरीच्या प्रेमसुखाची धार आता उच्चंबळून येऊन वसुंडून वाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझा हा असा निश्चयच झाला आहे की मी आता फार व्यर्थ कशासाठी बोलू. नाही माझा तुम्हा होऊ शब्द स्पर्शू, विप्रवृंदा तुम्हा ब्राह्मणाशी, म्हणून या तुम्हा करीतो विनंती, द्यावे शेष हाती उरले ते, वेदी कर्म जैसे बोलिले विहितू, करावी ते नीतो विचारुनी, तुमचा स्वधर्म माझा अधिकारू, भोजन उत्तरो तुका म्हणे. हे ब्राह्मणानो, माझ्या शब्दांचा सुद्धा तुम्हाला स्पर्श होऊ नये. मी तुम्हाला विनंती करतो की जे काही शिल्लक राहिले आहे, जे शेष असेल ते तुम्ही मला द्यावे. वेदामध्ये जे विहित कर्म सांगितले असेल त्यासंबंधी नीट विचार करा. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा स्वधर्म वेदाप्रमाणे वागणे असा आहे आणि योग्य असे भोजन करणे हाही माझा अधिकार आहे. बहुत असती मागे सुखी केली, अनाथा माऊली जीवांची तू, माझी या संकटा न धरी अळसू, लावून आकाश पार पावी, कृपावंता करा ज्याचा अंगीकारू, तया संसार नाही पुन्हा, विचारिता नाही तुझा बळीवंतू, ऐसा सर्वगत व्यापी कोणी, म्हणून दिकामुळे जीव भावू, देह केला वावो समाधिस्तू, तुका म्हणे नाही जाणतो आणिकू, तू जमीन एकू पांडुरंगा. देवा, पूर्वी तुम्ही अनेकांना सुखी केले, कारण तू अनाथ जीवांची माऊलीच आहेस. यासाठी
माझे संकट दूर करण्यासाठी आळस करू नकोस. आपल्या काशेला लावून मला या भवसागरामधून पार कर. कृपावंता देवा, तुम्ही ज्याचा अंगीकार कराल त्याला पुन्हा या संसारामध्ये यावे लागत नाही. नीट विचार करून पाहिले तर तुझ्याप्रमाणे दुसरा कोणीही बलवान नाही, श्रेष्ठ नाही, आणि तुझ्याप्रमाणे सर्व जगताला व्यापणारा तरी दुसरा कोण आहे. यासाठीच आम्ही आपला जीवभाव प्रथमच तुला समर्पण केला आणि आमचा ध्येय व्यर्थ मानून तो तुझ्यासाठी समाधिस्थ केला. तुकाराम महाराज म्हणतात की हे पांडुरंगा, तुझ्याशिवाय मी आणखी काही एक जाणत नाही. हा मादिनी धरा सांगतो ते कानी, चिंता पाय मनी विठोबाचे, तेने माझे चित्त होय समाधानू, दिलास मिष्टान न लगे सोनी, व्रत एकादशी दारी वृंदावनू, कंठी ल्यारे लेनी तुळशी माळा, तुका म्हणे त्याचे घरीचे उष्टावळी, मज ते दिवाळी दसरा सणू. हे लोक हो, आम्हाला काही द्यायचे असेल तर मी जे सांगतो ते नीट कानाने ऐका. ते असे की या विठोबाच्या पायाचे चिंतन मनामध्ये सातत्याने धरा. या देणगीनेच माझ्या चित्ताचे समाधान होईल. याशिवाय मला विलास मिष्टान्न किंवा सोने यांची गरज नाही. तुम्ही एकादशीचे नियमाने व्रत करा, दारामध्ये तुळशी वृंदावन घाला आणि त्याची नित्य पूजा करा, आणि तुळशीची माळ हेच एक भूषण तुम्ही गळ्यात धारण करा. तुकाराम महाराज म्हणतात, असे जे वागतात त्यांच्या घरच्या उष्ट्या अन्नाचा शेष जरी मला मिळाला तरी तो दिवस मला दसरा दिवाळीप्रमाणे आनंदाचा वाटे. आवडी धरून आले ती आकारा, केला हा पसारा याजसाठी, ते मी तुझे नाम गाईनो आवडी, क्षण एक घडी विसंबेना, वर्म जाणावी हा मुख्य धर्म सारू, अवघे प्रकारू तयापासी, वेगळ्या विचारे वेगळाले भाऊ, धरायाशी ठाव बहु नाही, तुका म्हणे घालू इच्छेची पोटी, कवळोनी धाकोटी मूर्ती जीवी. देवा, स्वतः तुम्हीच जीवाविषयी आवड मनामध्ये धरून आकाराला आलात आणि हा सर्व पसारा त्याच्यासाठीच वाढवलात. त्याच्यासाठीच मी तुमचे नाव मोठ्या आवडीने गाईन, तुम्हाला एक क्षणभर सुद्धा विसरणार नाही. ज्याने त्याने वर्म जाणावे हेच मुख्य धर्माचे सार आहे. त्याच्याच पोटात सर्व प्रकार येतात. वेगळ्या विचाराने वेगळा भाव धरण्याऐवजी एका नामाचाच आधार धरावा. असे आधार पुष्कळ नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या भगवंताची ही धाकटी मूर्ती हृदयात कवटाळून घेऊ आणि आमच्या इच्छेच्या संपुष्टात साठवून ठेवू. भागलो मी आता आपुल्या स्वभावी, कृपा करून देवे आश्वासेजे, देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरी, अंगे ही दातारे निभवावी, अमृताची दृष्टी घालून यावरी, शीतळा करे जीव माझा, घेई उचलून पुसे तान भुक, पुशी माझे मुख पितांबरी, बुझावणी माझी धरी अनुवटी, व वाळून दिठी करुणी सांडी, तुका म्हणे बापा हो विश्वंभरा, आता कृपा करा ऐशी काही. हे देवा, आत्यंतिक प्रेमाने तू मला आलिंगन देऊन माझी तप्त झालेली सर्व अष्टांगे शीतल करून टाकावी. हे देवा, माझ्यावर कृपा अमृताच्या दृष्टीचा वर्षाव करून माझा तापलेला जीव आता शांत आणि शीतल कर. तू मला उचलून कडेवर घे आणि माझ्या तहान भुकेची चौकशी कर. आपल्या पितांबराने माझे मुख पूस. मला देवा तू मांडीवर घे आणि माझी हनवटी कौतुकाने धरून माझी समजूत काढ आणि लिंबलोन उतरून माझी दृष्ट काढ. तुकाराम महाराज म्हणतात, अहो विश्वंभरा, हे माये बापा दातारा, आता वर सांगितल्याप्रमाणे माझ्यावर काहीतरी कृपा करा ना. न सरी लुटिता मागे बहुती जनी, जुनाट हे खाणी उघडली, सिद्ध महामुनी साधको संपूर्ण, तीही हे जतन केले होते, पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे बहु. या पंढरपुरामध्ये फार पूर्वीची एक जुनाट खाण सापडली आहे. यापूर्वी ती पुष्कळ लोकांनी लुटली तरी सुद्धा ती संपलीच नाही आणि कधी संपतही नाही. अनेक महामुनी, सिद्ध पुरुष, संपन्न असे साधक इत्यादी लोकांनी या खाणीचे जतन केले आहे. या पुंडलिकास पायळपणाच्या गुणामुळे या खाणीचा तपास लागला आणि त्याने जगाला या खाणीचा तपास लावून दिला. तुकाराम महाराज म्हणतात, त्या ठिकाणी मी एक गरीब उभा होतो म्हणून माझ्या सुद्धा वाटेला त्यामधील थोडेफार आले आहे. भगवे तरी श्वानो सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ, वाढवणी जाता फिरे दाही दिशा, तरी जंबुवेशा सहज स्थिती, कोरुण या भूमी करीती मध्ये वासू, तरी उंदरासू कायवानी, तुका म्हणी ऐशी कासया करावी,
देहाशी दंडावे वाऊगेची. भगवे वस्त्र परिधान करून काय होणार आहे? कुत्र्याचा सहज वेश तसाच असतो, पण त्यानुसार अनुभव त्याला येतो काय? जटा जुटा वाढवून 10 दिशांना हिंडून त्याचा उपयोग होत नाही. कोल्याला तर सहजच असे रूप आलेले असते. भूमीमध्ये भगदाडे पाडतात आणि आतमध्ये गुहा करून वास करतात, त्याने काय साधणार आहे? अशा प्रकारे जमिनीत राहणाऱ्या उंदरांची काही कमतरता आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे देहाला दंड देण्याचे खरोखर काही कारण आहे का? धन्य दिवस आजी डोळी आला धला, आनंद देखिला धनीवरी. धन्य झाली मुख निवाली रसना, नाम नारायणा घोष करू. धन्य हे मस्तक सर्वांग शोभले, संतांचे पाऊले लागताते. धन्य आजी पंथे चालते पाऊले, टाळी शोभले धन्य करू. धन्य तुका म्हणे आम्हाशी पाऊले, पावलो पाऊले विठोबाची. माझा हा आजचा दिवस खरोखर धन्य झाला आहे, कारण मी विटेवरील मी मूर्तिमंत आनंद मनाची तृप्ती होईपर्यंत डोळ्यांनी पाहिला. नारायण नामाचा घोष करून माझी जीभ धन्य झाली, त्यामुळे माझे मुखही धन्य झाले. माझे हे मस्तक सर्वांग सहित संतांच्या पावलावर ठेवल्यामुळे धन्य होऊन ते शोभू लागले आहे. या पंढरपूरच्या मार्गाने माझी पावले चालत राहिल्याने ती खरोखर धन्य झाली. दोनही हातांनी टाळ्या वाजवल्या, त्यामुळे माझे हात सुद्धा धन्य झाले. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाच्या चरणाजवळ मी येऊन पोचलो. या नामामुळे आम्ही धन्य धन्य झालो आहोत. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाले बुद्धी संचिताची. येणे पंथी माझी चालिली पाऊले, दर्शन झाले संतापायी. राशिली दरिद्री दोषा झाला खंडू, त्याची काळे पिंडू पुनीत झाला. तुका म्हणी झाला व घा व्यापारू, आली वेर झारू फळाशी. संचित कर्माला सहाय्य करणारी माझी बुद्धी झाली. ही संधी फार चांगली सापडली आहे. याच मार्गाने माझी पावले चालत राहिल्यामुळे शेवटी संतांच्या पायाचे मला दर्शन झाले. त्रास देणारे जे काही पूर्वीचे दारिद्र्य आणि दोष यांचा आता नाश झाला आहे आणि त्याच काळापासून माझा ध्येय सुद्धा पवित्र झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या जन्म मृत्यूच्या खेपांचे आज सार्थक झाले. अगदी सर्व व्यापार सफल झाला आणि माझी व्यर्जार आता फळाशी आली. आपणा लागे काम वाण्या घरी गुळू, त्याचे याची कुळू काय किजे. उकिरड्यावरी वाढली तुळशी, टाकावे ते कैसी ठाया गुणी. गाईचा जो भक्ष मंगळ खायू, तिचे दूध कायो शेवू नये. तुका म्हणे काय सलपटाशी काजू, फणसातील बीजू काढून घ्यावी. आपल्याला गुळ आणण्यासाठी वाण्याच्या दुकानावर जावे लागते. त्या ठिकाणी अमक्या जातीचा आहे, अमक्या जातीच्या माणसाच्या दुकानातून घेऊन येणार नाही, अशा प्रकारे समजण्याचे या ठिकाणी काहीच कारण नाही. तो गुळ कोणाच्या दुकानात आहे हे पाहण्याचे काहीच कारण उरत नाही. तुळस जरी उकरड्यावर वाढली तरी ती त्या जागेवरच वाढली म्हणून टाकून द्यावी काय? विष्टादी अगदी अमंगळ पदार्थ गायी खात असते म्हणून तिच्या दुधाचे सेवन आपण करीत नाही की काय? तुकाराम महाराज म्हणतात, फणसाच्या बाहेरील सलपटाशी आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यामधील गोड गरे तेवढे काढून घ्यावेत. म्हणून कोणाची कोणती जात आहे हे पाहण्याची काही आवश्यकता नाही. गयाशी नावडे वैष्णवांचा संगू, जा नावा तो मांगू जन्मांतरी. अपवित्र वाचा जातीचा धमू, आचरण धर्म नाही जया. मंजुळ वदनी बचनागाची कांडी, शेवटी विघडी जीव प्राणा. तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्धू, तयाशी गोविंदू अंतरला. ज्याला वैष्णवांची सोबत संगत आवडत नाही तो जन्मांतरीचा मांग आहे असे सांगावा. ज्याचे आचरण धर्माप्रमाणे नाही, ज्याची वाणी अपवित्र आहे, तो जातीने अधम आहे असे समजावे. बचनागाची कांडी मुखामध्ये घातल्यानंतर गोड लागते, पण शेवटी मात्र ती जीवघेणी ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा पिता चांगला नाही त्याला श्रीहरी कधीही भेटत नाही. वांछिनी दाविली गरवार लक्षणू, चिरगुटे घालून वाथयाला. देवी शब्द ज्ञानी करीती चावटी, ज्ञान पोटासाठी विकुनिया. बोलाचीच कढी बोलाचाची भातू, जेवून या तृप्त कोण झाला. कागदी लिहिता नामाची साकरू, चाटिता मधुर गोडीने दे. तुका म्हणी जळू जळो ते म्हणते, नाही लाज चित्ती आठवण. पोटावर अनेक वस्त्रे बांधून ते वाढवले आणि वांद स्त्रीने गर्भारपणाची लक्षणे दाखवली तर त्याचा उपयोग नसतो. त्याप्रमाणेच कोरडे शब्दज्ञानी उगीच बडबड करून
पोटासाठी ज्ञानाची विक्री करतात. कढी आणि भात यांचे वर्णन नुसते शब्दांनीच केले तर त्यांच्या जेवणाने कोणीच तृप्त होत नाही. कागदावर साखर हा शब्द फक्त लिहिला आणि तो तोंडाने चाटला तर त्याची माधुरी कुणाला कशी काय समजणार. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या कोरड्या शाब्दिक ज्ञानाला आग लागो, त्या महतीला सुद्धा आग लागो. या निलाजऱ्या निर्लज्ज माणसाच्या चित्ताला कधीच लाज नसते. तुझी पाळणा ओढे माझे म्हणू, गेलो विसरवणू देह भाऊ. लागला पाठी फेडणे उसने, येण्याची प्रमाणे पांडुरंगा. तुका म्हणे माझा जीव जैसा ओढे, तैसाची तिकडे पाहिजेलो. देवा, तुझ्या महतीच्या पालन पोषणाकडे माझे मन नित्य असे ओढ घेत आहे. या नादामध्ये मी माझा ध्येय भाव सुद्धा विसरून गेलो आहे. पांडुरंगा, याप्रमाणेच मी जे काही करीत आहे त्याची उलटफेड करून तुम्ही माझे पालन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझा जीव जसा तुमच्याकडे ओढला जात आहे त्याप्रमाणेच तुझे सुद्धा चित्त माझ्याकडे ओढले जाऊ दे. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता हे दुःख थोर आहे. तैशी हरिभक्ती सोळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शुरू. पिंड पोशिली या विषयांचा पायकू, वैकुंठ नायकू कैसा थेथे. तुका म्हणे व्हावे देहासी उदारू, रखुमा देवी वरू जोडावया. युद्धस्य कथा रम्य असे म्हणतात, म्हणजे युद्धाच्या बातम्या कानाने ऐकायला रम्य वाटतात, पण प्रत्यक्ष युद्ध करणाऱ्यास फारच दुःख भोगावे लागते. त्याप्रमाणे या भगवंताची भक्ती ही सुद्धा सोळावरील पोळीप्रमाणे आहे. असली भक्ती साध्य करणारा एखादाच शूर बलवान असतो आणि तो जन्माला येतो. देहाचे पोषण करणारा हा विषयांचाच दास होऊन राहतो. त्याच्या ठिकाणी वैकुंठीचा गोविंद कसा काय असणार. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला रुक्माईच्या वराची म्हणजे या विठ्ठलाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्या देहावर उदार व्हावे लागेल. पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका, हे ओ हाती एका समर्थाचे. अनामिक हाती समर्थाचा शिक्का, न मानिता लोका येईल कळू. तुका म्हणे येथे दुराग्रह खोटा, आपुल्या द्रष्टा शरण जावी. देवाची मूर्ती पाषाणाची असून तिच्या पादुका मात्र सुवर्णाच्या केल्या तरी सर्व सत्ता समर्थ देवाची असल्यामुळे मूर्तीलाच महत्व येते. समर्थ राजाचा शिक्का जरी अंतर्जाच्या हातात असला म्हणून काय झाले, त्याला जर लोकांनी मान दिला नाही तर त्यांना शिक्षाही होतेच. तुकाराम महाराज म्हणतात, अशा ठिकाणी दुराग्रह धरणे खोटे आहे. आपण आपल्या प्रारब्धाला शरण जावे. बहु या प्रपंचे भोगविल्या खाणी, टाकून या मनी ठेविला शिनू. आता पायापाशी लपवावे देवा, नको पाहू सेवा भक्ती माझी. बहु भय वाटे काच्या बोभाटे, आली घायवटे फिरून या. तुका म्हणीशिनी भरू आले मापू, वियोग संतापू झाला तुझा. देवा, या प्रपंचाने मला अनेक जन्माच्या खाणीचे दुःख भोगायला लावले. त्यामुळे माझ्या मनाला आता फार क्षीण झाला आहे. म्हणूनच मी तुझ्यापाशी आलो आहे. देवा, माझी सेवा आणि भक्ती न पाहता मला तुमच्या पायांचा आश्रय द्या आणि त्या ठिकाणीच लपवा. अनेक जीव नाना प्रकारच्या योनीमधून फिरून घायाळ झाल्याचा बोभाटा ऐकून मला फारच आता भय वाटू लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आता आयुष्याचे माप शिगेला भरून आले आहे, परंतु तुझा वियोग झाल्यामुळे मन मात्र संतप्त बनले आहे. धरून या मनी बोलिलो संकल्पो, होशी तरी बापो सिद्धी पावू. उत्कंठ आहे आजी झाली माझे पोटी, मोकळेली गोष्टी टाळा टाळू. माझा मज असे ठाऊ का निर्धारू, उपाधी उतरो न साहेपै. तुका म्हणे जरी दिली आठवणू, तरी अभिमान धरी याचा. जेव्हा तुझ्या प्राप्तीची इच्छा मनामध्ये धारण करून मी संकल्प बोललो आहे, तू माझा पिता असल्यामुळे तो संकल्प सिद्धीला घेऊन जावा. आज माझ्या हृदयामध्ये तुझ्या भेटीविषयी फारच उत्कंठा निर्माण झाली आहे. आता मागच्या गोष्टी तू टाळाव्यास. तुम्हाला कोणत्याही उपाधीचे उत्तर सहन होत नाही, पण माझा निर्धार मात्र ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची आठवण मी तुम्हाला दिलेली आहे, तरी तुम्ही माझा अभिमान धरला पाहिजे. हा जीवरी होतो संसाराची हाती, आता ऐशे चित्ती उपजले. तुला शरणागत व्हावे नारायणा, अंगीकारा दिना आपुलिया. विसरलू काम याजसाठी धंदा, सकळ गोविंदा माझे तुझे. तुका म्हणे विज्ञापना परिसावी, आवडी हे जीवे झाली तैसी. जेव्हा आजपर्यंत मी या संसारामध्येच गुंतून पडलो होतो, परंतु आता मात्र माझ्या चित्तात असे झाले आहे की
नारायणा, तुम्हाला शरण येऊन राहावे म्हणून या दिनांचा तुम्ही अंगीकार करा. गोविंदा, याच्यासाठी मी माझा सर्व कामधंदा विसरून गेलो आहे. मला जे जे माझे आहे ते सर्व तुझेच झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाची जशी आवड होती तशीच मी तुला विनंती केली आहे ती तुम्ही नीट ऐकावी. धन्य धन्य जासो पंढरीशी वासू, धन्य ते जन्मासो प्राणी आले. चहूखानी मध्ये होत कोणी एकू, त्रिगुण कीटको पक्षीराजू. उत्तम चांडाळ नर नारी बाळू, अवघेची सकळू चतुर्भुजू. अवघा विठ्ठलू तेथे दुजा नाही, भरला अंतर्बाही सदोदितो. तुका म्हणे तिने होऊन राहीन, सांडवा पाशाणू पंढरीचा. या पंढरपुरामध्ये जे वास्तव्य करतात ते सर्व धन्य आहेत. हे प्राणी येथे जन्माला येऊन धन्य झाले आहेत. जारज, अंडज, शोधज आणि उद्भिज या प्राण्यांच्या 4 खाणीपैकी त्रिगुणात्मकी कीटक पक्षी हे सुद्धा या ठिकाणच्या वास्तव्यामुळे अगदी धन्य झाले आहेत. या ठिकाणच्या स्त्रिया, पुरुष, बालके, उत्तम किंवा चांडाळ असोत, ते सर्वच चतुर्भुज प्रभूप्रमाणे आहेत. इथे सर्वत्र विठ्ठलाचेच रूप भरून राहिले आहे, त्याच्याशिवाय दुसरे काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या पंढरपुरास मी टाकून दिलेल्या पाषाणाप्रमाणे होऊन राहील. संत लक्षण भूतांचा मस्वरू, मनास निष्ठुरू अतिवादी. अंतरीचा रंग उमटे बाहेरी, ओळखिया परी आपे आपू. संतते समय ओळखते वेळू, चतुष्ट निर्मळू चित्त सदा. तुका म्हणे हित उचित अनुचितू, मज लागे नितू आचरावी. प्राणी मात्रांचा द्वेष करणे, मन निष्ठुर असणे आणि सतत वादविवाद घालीत राहणे ही असंताची म्हणजे जे संत नाहीत त्यांची लक्षणे आहेत. अंतकरणामध्ये जो स्वभाव तरंग असेल तोच बाहेरच्या वर्तनामध्ये उमटत असतो. आतमध्ये जे असतं तेच बाहेर उमटत असतं. यामुळे आपोआप तो कोण आहे याची ओळख पटली जाते. जे योग्य वेळ ओळखतात, ज्यांचे चित्त सदोदित निर्मळ आणि संतुष्ट असते, तेच खरे संत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, हित कशामध्ये आहे, काय आहे आणि उचित काय आहे, अनुचित काय आहे, या संबंधी मला नित्य विचार करावा लागतो. विठ्ठला वाचुनी ब्रह्म जे बोलते, वचन ते संते मानू नये. विठ्ठला वाचुनी जे जे उपासना, अवघाची जाना संभ्रम तू. विठ्ठला वाचुनी सांगतील गोष्टी, वायाचे हिंपुटी होत जाना. विठ्ठला वाचुनी जे काही जाणते, ते तुल्या व्युत्पत्ती वाऊगिया. तुका म्हणीक विठ्ठलची खरा, हे रतो पसारा वाऊगाची. या एका विठ्ठलाशिवाय ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी जे बोलतील त्यांचे ते बोलणे संतांनी कधीच खरे मानू नये आणि ऐकू नये. या विठ्ठलाशिवाय ज्या ज्या विविध उपासना त्या सर्व संभ्रमाच्याच मानाव्यात. या एका विठ्ठलाशिवाय कुणी काही गोष्टी करतील तर त्यांना विनाकारण कष्ट मात्र होतील. विठ्ठला विना जे काही जाणतील त्यांची शाब्दिक विद्वत्ता व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा एक विठ्ठलच खराखुरा आहे, याच्याशिवाय इतर पसारा व्यर्थ आहे. सर्व काळ रोळा बैसो नारायणू, नयो अभिमानू आडमध्ये. धाड पडू तुझ्या थोरपणावरी, वाचे नर हरे उच्चारिना. जळू अंतरीचे सर्व जाणपणू, विवाद वचनो अहंतेचे. सकळ आचरणी गळित माझा जीवू, तुका म्हणे भाव एकविधू. माझ्या डोळ्यामध्ये हा नारायणच सदा सर्व कळ बसून राहावा. यामध्ये अभिमानाची आडकाठी कुठेही मध्ये येऊ नये. माझा सर्व थोरपणा नाहीसा व्हावा आणि वाणीने सतत त्या श्रीहरीच्या नामाचा उच्चार करीत राहावा. अंतकरणामध्ये निर्माण झालेली सर्व जाणीव जळून जावी आणि अहंकाराचे वाद विवाद वचन सुद्धा जळून जावे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या चरणाशी माझा जीव गलित होऊन राहिला आहे आणि एकविध भाव माझ्या ठिकाणी निर्माण झाला आहे. मधुरा उत्तरा सवे नाही चाडू, अंतरंगी वाढू भाव असू. प्राणा वेगळा न करी नारायणू, मग नसो ज्ञानू मूर्ख बरा. जननिंदा होय तो बरा विचारू, थोरविचा भारू कामा नये. तुका म्हणे चित्ती भाव निष्ठावंतू, दया क्षमा शांतू सर्वाभूती. मधुर अशा शब्दांची मला इच्छा नाही, परंतु अंतकरणामध्ये मात्र या भगवंताविषयी थोर असे प्रेम निर्माण व्हावे. या नारायणाला मी प्राणावेगळा कदापि करणार नाही. मग मला ज्ञान नसले आणि मी मूर्ख असलो तरी बरेच आहे. ज्या व्यवहारामध्ये लोक आपली निंदा करतील तोच बरा. उगीच मोठेपणाचे ओझे शिरावर का वागवावे. तुकाराम महाराज म्हणतात,
माझ्या चित्तामध्ये एकनिष्ठ भाव असून मी सर्व भूतमात्रांच्या बाबतीमध्ये दया क्षमा शांती या व्रती धारण केले आहेत. झाडावर पुनिया खाऊनिया पाला आठवे विठ्ठला वेळोवेळा वल्कले नेसुनी ठुंगा गुंडाळुनी सांडी जवळुनी देह भानू लोक मानव मना समान माननी एकांती राहणे विठोसाठी सहसा करू नये प्रपंची सौजन्यू सेवावे अरण्यू एकांत वासू ऐसा हा निर्धार करी जो मनाचा तुका म्हणे त्याचा पांग फिटे. रानावनामध्ये राहून झाडाचा पाला वरवाडून खावा आणि वेळोवेळी या विठ्ठलाचेच चिंतन करावे. झाडांच्या सालींची वल्कले ढुंगणाला गुंडाळावीत आणि देहाविषयीचा अभिमान सोडून द्यावा. लोकांच्याकडून मिळालेला मान सन्मान वकारीप्रमाणे मानावा आणि विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी एकांत वासाचे सेवन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचा निर्धार ज्याच्या मनाने केला आहे त्याच्या जीवितातील सर्व दारिद्र्य फिटून जाईल, त्याचा पांग फिटून जाईल. भक्ती भावे करे बैसोनी निश्चितू नको गोवू चेतो प्रपंचासी एका दृढ करी पंढरीचा राहू मग तुझ उपाव पुढील सुचे. नको करू काही देवता पूजनू जप तेप ध्यान तेही नको मानिशील झनी आपलिक काही हे रझार पाही न चुके कदा ऐशी जन्म किती पावलाशी देही असून का नाही कळली सोसू सोय धरी आता होय पास अवधू अनुभव आनंदू आहे कैसा सहज कैसे आहे तेथीचे ते गुजू अनुभवे निजू पाहे तुके तुका म्हणी आता होई तू सावधू तोडी भवबंधू एका जन्मी. मनाने निश्चिंत होऊन तू भक्तिभावाने या भगवंताची उपासना कर. आपले चित्त तू या प्रपंचामध्ये गुंतवू नकोस. या एका पंढरीच्या राजाबद्दलच मनामध्ये दृढ विश्वास धर. त्यामुळे तुला पुढील उपाय सहजपणे सुचू शकतील. इतर देवतांचे पूजन करण्याच्या भानगडीमध्ये पडू नकोस. जप तप ध्यान इत्यादी परिश्रमामध्ये तू राहू नकोस. जर कुणालाही आपले संबंधित मानशील तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुझी सुटका कधीच होणार नाही, हे तू नीट ध्यानात ठेव. असे जन्म तू आजपर्यंत या देहाच्या रूपामध्ये कितीतरी घेतले आहेस, तरी अजून काही तुला सोयीची सोय समजलेली नाही. आता तू सावध होऊन या पांडुरंगाचा मार्ग धर आणि त्याच्या संगतीच्या अनुभवाचा आनंद घे. त्या ठिकाणचे सहज हितगुज कसे आहे त्याचा तू स्वतः अनुभव तुलून घे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तू नीट सावध हो आणि आपल्या या जन्माच्या भवबंधनातून मुक्त हो.